प्रश्न काय, एकाच प्रकारचे 7 पेन व 5 वह्यांची एकूण किंमत 445 आहे. म्हणजे काय सांगितलंय, 7 पेन अधिक 5 वह्या यांची एकूण किंमत किती आहे, 445 आहे. परत नंतर काय म्हणले, 5 पेन अधिक 7 वह्या यांची किंमत किती आहे, 455. मी तर पे आणि व का लिहितोय, ते परत ह्याला एक्स करा, ह्याला वाय करा, नंतर लक्षात ठेवा कशाला एक्स कशाला वाय, इकडे तिकडे झाला तर महागात पडेल. त्यापेक्षा समजेल असं पेनला पे वहीला व आहे. तर काय, दोन इक्वेशन भेटले, दोन अननोन भेटले, काहीतरी एक समान करायचं. तर वह्या जर समान करायच्या असतील तर ह्या इक्वेशनला मी 7 न गुणतो, 7 35 होईल. ह्याला 35 करायचं असेल तर ह्या इक्वेशनला 5 न गुणतो. मग काय येईल रे, नवीन इक्वेशन काय तयार होतील आपले, 7 7 49 पेन अधिक 35 वह्या बरोबर, ह्याला गुणायला विसरू नका, बरेच जण विसरतात. किती येणार, 7 5 35, 3 उरले 7 चोक 28 आणि 3 31, 3 उरले 7 चोक 28 आणि 3 31. आता 5 5 25 पेन अधिक 5 7 35 वह्या बरोबर किती, 5 5 25, 2 5 5 25 आणि 2 27, 2 5 चोक 20 आणि 2 22, 2275 झालं. आता काय करायचं, ह्याची वजाबाकी, मग सगळे चिन्ह खालचे बदला. 49 मधून 25 पेन गेले, 24 पेन, 35 वह्या कॅन्सल, आणि ह्याच्यातून हे वजा गेले, किती उरतात हे 0, 11तून 7 गेले 4 आणि 31 मधून 23 गेले 8. म्हणजेच काय झालं आपलं, 24 पेन बरोबर किती झालं, 840. तर एक पेन बरोबर किती पडला आपल्याला, 24 2 48, 24 3 72, 12 उरले, 24 25 असे. एक पेन कितीला पडला आपल्याला, 35 ला. तर बघा, पेनाची 35 इथे एक आहे, इथे एक आहे, पण 2 आले, त्यामुळे वहीची पण किंमत आपल्याला काढायला लागणार. मग वहीची किंमत कशी काढायची, पेनाची किंमत ह्या इक्वेशन मध्ये, कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये टाकू. 7 गुणिले 35 अधिक 5 वह्या बरोबर 445. 5 वह्या बरोबर किती येईल, 445 वजा यांचा गुणाकार. डायरेक्ट करू, एक एक स्टेप लिहायची नाही, त्याला मार्क नाहीत आपल्याला. ठीक आहे, डायरेक्ट असं शॉर्टकट मारायला बघायचे. 7 त्रिक 21, 210 होत आहे, आणि 7 5 35 म्हणजे 210 35 245. हा गुणाकार कसा केला बघा, एक एक न गुणत नाही बसलो, जे आपल्याला येते ते करा. 30 न जातोय ना, 30 7 210 येते, आणि वरचे 5 न पण म्हणायचं, 7 5 35 210 आणि 35 245. किती आलं मग हे, 0 0 200 आलं. म्हणजे 5 व बरोबर 200, तर व बरोबर किती आलं, 5 चोक 20, 5 0 0, व बरोबर आलं 40. म्हणजे पेनाची किंमत असणार आहे 35, वहीची किंमत असणार आहे 40. कुठं ऑप्शन, ऑप्शन नंबर 4. कळालं का? पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता मला सांगा, एक तर बघितल्या काय कळतंय आपल्याला, 3चा वर्ग 9 आहे, 7चा वर्ग 49 आहे, 11चा वर्ग 121 आहे. झालं, इथंच संपतो प्रश्न सगळा आपला. कळालं का, काय करायचं राहत नाही. ह्या वरच्या संख्यांचा वर्ग इथं खाली लिहिलेला आहे, समजतंय. पुढे किती येणार, 11चा वर्ग 121. पुढचा प्रश्न, एक 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे, त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातील फरक 54 आहे. आता मूळ संख्या आणि अदलाबदल करून येणारी संख्या यांच्यातील फरक किती आहे, 54 आहे. काही विचार करू नका, त्यांना काय करायचं ते करू दे. पहिल्यांदा काय सांगितलंय, संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे, सगळे ऑप्शन बाहेर खाली 10 10 आले बरोबर. आता आपल्याला काय करायचं, त्यांच्यातला फरक काढून 54 आला पाहिजे. 55 कधीतरी येईल का रे, 55 55 55 शून्यच येणार आहे बरोबर. आता 37 आणि 73चा फरक बघू. 37 आणि 73चा फरक येतोय का, 13तून 7 गेले 6, 7तून 4 गेले 3, 36 येतोय, त्यामुळे हे पण आन्सर येणार नाही. आता 28 आणि 82 येणार, मग 12तून 8 गेले 4, 8तून 3 गेले 5, आलं का फरक 54, त्यामुळे आन्सर काय 28. तर मूळ संख्या कुठली आहे, 28. कळालं का, किती सोपं आहे. कधी कधी ना जास्त गणिताकडे बघितलं की सुटत नाही, त्यापेक्षा सरळ साधा विचार करायचा. पुढे, खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता आडव्या ओळींची बेरीज बघा, 63 येते. सगळ्या आडव्या ओळींची सगळ्या बेरीज 63 येते. 20 आणि 20 40, 45 आणि 10 55 8 63. तिसऱ्या ओळीची बघू, 24 आणि 20 44 आणि 2 46, 46 आणि 10 56, 56 आणि 7 63. आता हे जे पण 63 यायला पाहिजे. मग 21 आणि 19 किती, 40, 40 ला 63 यायला इथं किती लागणार, 23. 23 आहे का ऑप्शन, आहे ना, ऑप्शन नंबर 2. कळालं, किती सोपं चाललंय सगळं. पुढे,
एका महिन्यात किती सोमवार येतील जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील. ठीक आहे, आता मला सांगा 7 आठवड्यात 1 पासून 7 पर्यंतचे. ठीक आहे, मग असे किती पर्यंत होणार? 7, 14, 21 आणि 28. इथं 4 दिवस येतील, पण हे जे 29, 30, 31 हे 3 दिवस असतील, हे 5 वेळा वार येतील सगळे. तर त्यांनी काय सांगितलंय, महिना बुधवारी संपतोय म्हणजे महिना बुधवारी संपतोय. इथं काय असणार आहे? मंगळवार असणार आहे. इथं काय असणार आहे? सोमवार असणार आहे. इथं जो वार असणार आहे तोच इथं असणार आहे, तोच इथं असणार आहे, तोच इथं असणार आहे, तोच इथं असणार आहे. तर मग मला सांगा, तर सोमवार किती वेळा येतील? तर किती वेळा येतील रे सोमवार? सोमवार एवढ्या तारखे म्हणजे मी 7 फरक पडला. ह्या तारखा तेवढ्या नसणार आहेत, कारण ते 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22 आणि 22 आणि 7 29. हे मी ग्रुप केलेत फक्त. ठीक आहे, हे ग्रुप केलेत 7 आठवड्यांचे, 7 दिवसांचे एक आठवड्याचे ग्रुप केलेत. म्हणजे 29ला जो वार असणार आहे तो 1 तारखेला पण आला असेल, 8ला पण आला असेल, 15ला पण आला असेल, 22ला पण आला असेल आणि नंतर 29ला सुद्धा येणार. म्हणजे सोमवार किती वेळा आला? सोमवार 5 वेळा आला. थोडक्यात असं लक्षात ठेवा ना, 29, 30, 31ला जे वार येतात ते आधी पण 4दा येऊन गेलेत आणि नंतर हे 5व्यांदा इथं आलं. त्यामुळे सोमवार 5 येतील. पुढे कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते. तर त्यांची आजची वय काढा. काय ठरलंय? रेशो ऍडजस्ट आहेत का बघायचे. कितीचा फरक आहे? 2 व्यक्तींच्या वयाचा फरक कधीच बदलत नाही मरेपर्यंत. ठीक आहे, तर 2चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. म्हणजे आता मला सांगा, फरक समान करायचा असेल तर ह्याला 5 न गुणायला लागणार, याला 2 न गुणायला लागणार. मग नवीन रेशो काय बनणार? 5 त्रिक 15, 5 5 25, 11 दुनी 22, 16 दुनी 32. आता मला फरक सांगा कितीचा आहे? 10चा आहे का? 10चा आहे का? ह्याला आपण काय म्हणतो? रेशो ऍडजस्टमेंट झाले. समजतंय? आता त्यांनी काय सांगितलंय की ही काय झाली? कविता आहे आपली, ही काजल आहे. तर कितीनं वाढले तर दोघी पण? 25 आणि 7 32, 7 वाढल्या. पण कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत कितीनं वाढलेत? 7 वर्षानंतर. म्हणजे आपल्या 7ला ते सुद्धा काय म्हणतात? 7च म्हणतात. म्हणजे आपल्या 1ला ते सुद्धा काय म्हणतात? 1च म्हणतात. ठीक आहे, मग आपल्या 1ला 1 म्हणत असतील तर विचारलंय का त्यांची आजची वय? आजची वय काय त्यांची? 15 आणि 25 आहेत ना त्यांची आजची वय. मग हे काय येणार? आपलं 1 म्हणजे त्यांचं 1 आहे. ठीक आहे, तर आपलं 25 म्हणजे त्यांचं 25, आपलं 15 म्हणजे त्यांचं 15. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? एवढं सोपं आहे. म्हणजे कविता आणि काजलचे आजची वय काय आहेत? 15 आणि 25 ही त्यांची आजची वय आहे. समजतंय? त्यामुळे ह्याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 1. पुढे 7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? आता मला सांगा, ह्याच्यात एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची आपल्याला. मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, त्या गणितापुरतं. आता मला मॅन डेजचा अर्थ काय असतो? मॅन म्हणजे कोण? वुमन, मॅन, डेज, मॅन पॉवर मधलं मॅन घेतलं तुम्ही. ठीक आहे, मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क. तर इथे किती आहेत? 7 आहेत. ठीक आहे, तर 9 तासाप्रमाणे काम करतात म्हणजे टाइम आला, डेज आलं ते 7 गुणिले 9 तास आलं ते 7 गुणिले 9 तास. एक काम 64 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात? 64. म्हणजे हे काय झालं? हे झालं आपले मॅन आणि हे झाले त्याचे डेज. डेज म्हणजे काय? पिरियड. इथं डेजचा अर्थ डेज पण नाही घ्यायचा, टाइम घ्यायचा. हे झालं हे. तर हे काय झालं? हे एक भेटलं आपल्याला. टोटल वर्क भेटलं हे. सेम त्यांनी अजून काय सांगितले तर तेच काम, कारण काय सांगितले? मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क. तर तेच काम म्हणजे तेच टोटल वर्क करायला 6 व्यक्ती रोज 7 तास काम करतात. तर त्यांना किती दिवस लागतील? हे इक्वेट होणार की नाही? कारण मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगितलंय? मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्या गणितापुरतं, ह्या गणितापुरतं टोटल वर्क कॉन्स्टंट आहे आपलं. हे दोन इक्वेट करू शकतो का मी? कसं इक्वेट करणार? केलं इक्वेट हे. आता काय जे काढायचे ते एका साईडला ठेवू. दिवसला मी दिवसाच्या खाली ठेवलं. तर मला सांगा 7 गुणिले 9 गुणिले 64 भागिले इकडचं 6 आणि 7 करू का मी? बरोबर दिवस आलं. म्हणजे काय झालं? 7 7 कॅन्सल. याचं काय होते? 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 2 1 बे, 32 दुनी 64, 32 त्रिक 96.
किती दिवस लागतील रे? 96 दिवस लागतील. समजतंय का? हे तुम्ही ते WMT तसले काय तर फॉर्म्युले आहेत आपण WH आपण मला सुद्धा लक्षात नाही. वर्क अँड टाइमला फॉर्म्युल्याची गरजच नाही. वर्क अँड टाइमला एकच कन्सेप्ट असते, मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि ते हा झाला पार्ट 2 वर्क अँड टाइमचा. आणि पार्ट 1 काय वर्क टाइमचा की बाबा AB आहेत, एवढ्या दिवसात काम करतायत, तर त्याच्यात ती आपली लसावी मेथड. जो जेवढ्या वेळासाठी काम करतो त्याच्याकडून तेवढं काम करून घ्यायचं. कुठं सुद्धा ते 1 अपॉन मेथड वापरू नका, फॉर्म्युले वापरू नका, काय करू नका. सिंपल बेसिक कन्सेप्टवर सगळं सुटतंय. समजतंय? ह्याचं उत्तर काय आलं? 96 दिवस. पुढे कारण ते आपण कुठलं खाली वर काय वर छेदाला काय घ्यायचं आणि अंशाला काय घ्यायचं तेच कळत नाही फॉर्म्युला पाठ केली की. पुढे एका घनाकृतीचे घनफळ 343 घनमीटर असेल तर त्याचे पृष्ठफळ किती? आता घनफळ म्हणजे किती? 343 आहे. पण घनफळ म्हणजे काय असतं? बाजूचा घन असतो, तो किती आहे? 343 आहे. म्हणजे कशाचा घन आहे रे हा? बाजू किती झाली आपली? बाजू काय झाली आपली? 7 झाली. 7 मीटर. आता विचारलंय काय त्याचं पृष्ठफळ किती? तर पृष्ठफळ काढायचं असेल जर हा घन आहे, ठीक आहे, घनफळ तर तुम्हाला येते, पृष्ठफळ काढायचं आहे तर किती सोपं आहे बघा. फॉर्म्युला तुम्हाला माहित नाही, काय करायचं बघा. तुम्हाला स्क्वेअरचा तर फॉर्म्युला माहिती आहे की नाही? दोन्ही बाजू तर 7 असतात. स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग हा कशात झाला? एवढ्या भागाचा झाला. असे किती भाग आहेत याला? 6 भाग आहेत. म्हणजे अख्ख्याचं पृष्ठफळ काय असणार आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग 6 गुणिले 7चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 49 हे किती आलं? 96 54 6 चूक 24 आणि 5 29 294 काय आलं याचं? स्क्वेअर मीटर, चौरस मीटर. कळालं का? समजतंय? पृष्ठफळ फॉर्म्युले लक्षात नसले तरी फॉर्म्युले कसे बनवले ते कळलं पाहिजे. समजतंय? आता पुढे वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या 6% ने घटल्यामुळे 2 वर्षांनी झाडांची संख्या 26,508 झाली. झाली आहे ही संख्या 26,508 ही संख्या झाली 2 वर्षांनी. आधी काहीतरी जास्त असणार आहे. प्रत्येक वर्षी 6% कमी होत आहेत. मला सांगा 6% कमी होतात, 6% म्हणजे 6% कमी होतात म्हणजे होत आहेत किती रे? 94% होत आहेत. कळतंय? जर सुरुवातीला एक्स असतील झाडं, नंतर पहिल्या वर्षी किती झाली? 94% झाली. दुसऱ्या वर्षी पण किती झाली? 94% झाली. आणि उरली किती मग? 26,508 झाली संख्या. मग आता एक्स म्हणजे काय? सुरुवातीची झाडं भेटतील की नाही? मग कसं करणार आहे? 26,508 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 94 इंटू 94. समजतंय का इथपर्यंत सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर थोडं 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 भागत जायचं याला. असं थोडं थोडं तुम्ही भागत गेला 2-2 ने अंदाजे तुम्ही काढू शकता याचा आन्सर. थोडं थोडं सगळं भागत गेलं की तुमचा आन्सर येणार आहे 30,000. सुरुवातीला किती झाडं होती? 30,000 झाडं होती. काही नाही, 2 न भागा 47 येईल आणि त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल. दोन्हीकडे 47 येते तर नंतर तुम्हाला डायरेक्ट कळून जाईल की याचा आन्सर काय. कळते? 30,000 कसं आलं ते. ऑप्शन नंबर 1. आणि हे शिकवायसाठी आपण नाही घेत आहे, हे फक्त कन्सेप्ट नक्की हे शिकवायसाठी 6% कमी होते म्हणजे 94% होते. ह्या गोष्टी सांगण्यासाठी मी लेक्चर्स घेतो सगळे. 55 अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. ठीक आहे. आता समजा मी इथं भावना पकडली, इथं मी अक्षय पकडलं. अक्षयची कार्यक्षमता काय म्हणले? भावनापेक्षा 30% जास्त आहे. म्हणजे भावनाची 10 असेल तर अक्षय 13 आहे. म्हणजे भावना 10 खुर्च्या तयार करते तर अक्षय किती? 13 करते. 100 किंवा 130 पण पकडू शकता, पण ते 0-0 कॅन्सलच होणार आहे. अक्षय एकटा एक काम 23 दिवसात पूर्ण करतो. अक्षय किती दिवसात पूर्ण करतोय? 23 दिवसात. म्हणजे 13च्या क्षमतेनं 23 दिवसात काम पूर्ण करतोय. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? तर ते काम किती असेल रे? रोज 13 खुर्च्या बनवतोय असं 23 दिवस करतोय. मग ते काम किती झालं? 13 गुणिले 23. कळालं? आता विचारलं काय? दोघे मिळून आपल्याला काम तर भेटलं, तर दोघांची क्षमता माहित पाहिजे. दोघांची क्षमता किती आहे रे? 10 आणि 13 23 आहे. तर लागणारा वेळ किती असेल? वर्क अपॉन त्यांची इफिशियन्सी. वर्क किती आहे? 13 गुणिले 23. त्यांची इफिशियन्सी किती आहे? भावना 10 खुर्च्या बनवते तर अक्षय 13. दोघं मिळून किती बनवतात? 23 बनवतात. मग काय आलं आन्सर? 13. कळालं का? बऱ्याच लोकांना वाटत असेल अरे फॉर्म्युला नाही वापरत, काय नाही वापरत, काय चाललंय याचं? सिंपल चाललंय, फॉर्म्युलाची गरज नाही पडत आहे वर्क टाइमला. तुम्हाला तेच सांगतोय मी. काही आपण अजूनच चाललंय, अजूनच करायचं सगळं. भावनाची क्षमता 10 आहे. मग अक्षयची 13 झाली. अक्षयला 23 दिवस लागतात 13च्या स्पीडनं काम करायला. मग तो किती काम करेल?
13 खुर्च्या गुणिले 23 दिवस एवढ्या खुर्च्या बनवेल. गुणाकार करू नका, गुणाकार गणितात नेहमी एकदाच करायचा. हे काय झालं, काम झालं. त्यांनी काय सांगितले, दोघे मिळून किती करतात एका दिवसात? 13 आणि 10 23 करतात. टोटल तर डब्ल्यू आहे, दोघे मिळून 23 आहेत. 13 गुणिले 23 भागिले 23, 13 आलं आन्सर. किती आले आन्सर? पुढे दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या? ठीक आहे, तर सिंपल आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार किती असतो? दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी गुणिले मसावी बरोबर असतो. लसावी गुणिले मसावी बरोबर असतो. त्यांनी काय सांगितलंय, मसावी 15 दिलाय आपल्याला, मसावी काय दिला आपल्याला? 15 दिलाय. लसावी काय सांगितलंय? हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे, म्हणजे लसावी किती झाला? 15 गुणिले 15. लगेच 225 लिहायची घाई करू नका, असंच ठेवा. हे तिथं काय गुणाकाराचा उपयोग नाही होणार, त्यानंतर कॅन्सलच करायचं आपल्याला. म्हणजे लसावी आणि मसावी आपल्याला भेटलेला आहे. तर आता त्या दोन संख्या काढायच्यात आपल्याला. ठीक आहे, आता मग मला सांगा, लसावी आणि मसावी किती आहेत आपले? हा झाला 15, हा झाला 15, हा झाला 15. 15 गुणिले 15 आणि 15 असं आहे आपलं. ठीक आहे, तर त्या दोन संख्या, तर ह्यांचा गुणाकार आणि वरच्या संख्यातला गुणाकार असं काहीतरी आपलं आलं पाहिजे, बरोबर. मग आता तुम्ही अंदाज लावा ना, अंदाज लावा. आता ह्याच 15 गुणिले 15 येते आणि इतर संख्या 45 भेटते, ह्यांचा गुणाकार लयच मोठा होईल, त्यामुळे हे येणार नाही. आता ह्याचं काय भेटतंय? 15 गुणिले 5 भेटतंय आणि ह्याचं काय भेटतंय? 20 गुणिले 5 भेटतंय. हे तर किती मोठं होईल, लयच मोठं होतंय. आता ह्याचं बघा, हा ह्याचं काय होतंय? 15 गुणिले 3 आणि 15 5 75 आणि 5 आणि 3 पण काय भेटते? 15. म्हणजे इथं 3 वेळा 15 आलं का आपल्याला? म्हणजे त्या दोन संख्या कुठल्या असणार? 45 आणि 75. कळलं का? अशा लॉजिकने सोडवायचं असतं सगळं, समजते. दुसरीकडे कुठंच तसं मॅच होत नाही. इथं पण करून बघा. 15 गुणिले 3 आहे, 30 गुणिले 3 आहे. बघा मग 3 त्रिक 9 किंवा 15 दोन्ही 2 15 आले इथं. 3 त्रिक 9 दोन्ही 18 येते. 15 15 18. आपल्याला 15 15 15च पाहिजे, तरच गुणाकार सेम येणार आहे. त्यामुळे त्या संख्या काय असतील? 45 आणि 75. ऑप्शन नंबर 3. पुढे 57. 1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल? 1000 मीटर आहे, 1800 मीटर आहे, टोटल किती डिस्टन्स कव्हर करतं? हे जर ट्रेन आहे आणि हा प्लॅटफॉर्म आहे 1800चा, टोटल तिनं कव्हर किती केलं? 1000 तर केलं, 1800 पण केलं, टोटल कव्हर केलं 2800 मीटर. मग टाइम इज इक्वल टू काय असतं? डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड किती आहे? 36 किलोमीटर आहे, पण तासाला आपलं तर मीटर मध्ये पाहिजे ना. मग काय करतो आपण? 36 गुणिले 5/18. मग हे किती झालं? 10 मीटर पर सेकंद झालं. काय झालं? 200 आहे. तर टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 2800. स्पीड किती आहे? 10. तर काय आलं आन्सर? 280 सेकंद. 280 सेकंद. समजतंय? ऑप्शन नंबर 4. पुढे हे कळालं ना, प्लॅटफॉर्म क्रॉस करायचा असतो म्हणजे ती ट्रेन नंतर अशी व्हायला पाहिजे, इकडे पुढे जायला पाहिजे. मग 800 तर केलं आणि स्वतःचं पण डिस्टन्स कव्हर केलं तिने, म्हणून 2800 घेतो आपण. 58. 13 वस्तूंची खरेदी किंमत ही 11 वस्तूंच्या विक्री किंमती इतकी असल्यास फायदा किती टक्के होईल? हे प्रश्न ना खूप जणांना कन्फ्युजिंग वाटतात. काहीच कन्फ्युज करायचं काही नाही, आपल्याला जे येते त्याप्रमाणे जायचं. काय येतं आपल्याला? एका वस्तूची खरेदी किंमत मी काय पकडतो? 1 पकडतो. एका वस्तूची खरेदी किंमत मी काय पकडली? 1 पकडली. ठीक आहे, तर मला सांगा 13 वस्तूंची खरेदी किंमत किती? 13 वस्तूंची खरेदी किंमत किती? 13 रुपये. इथपर्यंत कळलं का? आता मला सांगा 11 वस्तूंची खरेदी किंमत किती? 11 वस्तूंची खरेदी किंमत 11 रुपये. इथपर्यंत कळलं का? झालं. आता त्यांनी काय सांगितले? 13 वस्तूंची जी खरेदी किंमत आहे ना, ती 11 वस्तूंच्या विक्री किंमती इतकी आहे. आता मला सांगा 11 वस्तूंची विक्री किंमत किती रे? काय सांगितले? विक्री किंमत 13च्या खरेदी किंमती एवढी आहे. 13ची किती आहे? 13 आहे. कळलं का? आता मग मला हे एवढं गणित बघा, तुम्हाला असं वाटतंय का काय की एक गोष्ट 11 रुपयाला घेतली आहे ती 13ला विकली आहे, तर फायदा किती? किती झाला फायदा? 11 वर 2 रुपये फायदा झाला, तर 100 वर किती? कसं करणार आहे?
200 भागिले 11. ह्याचा आन्सर काय येतं? 11 एके 11, 9 उरले. 11 8 88, 2 उरले, छेद 11%. सिंपल. गणिताला छोटं बनवा तुम्ही. 1 रुपया पकडा ना, काय फरक पडतो आपला? एकाची एक आहे, शेवटी टक्केवारीतच काढायचं आहे ना. कुणालाच माहित नाही कितीला आहेत गोष्टी. कोणतरी अजून काही लोक एक्स अजून करतात. मी सगळ्या गोष्टी अंक घेऊन अजून करतो, जेणेकरून कॅल्क्युलेशन सोपं पडतं. एक्स घेतलं की अजून क्रिटिकल बनून जातं. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. एका वस्तूची किंमत 1 रुपया, 13ची 13, 11 वस्तूंची 11. पण 11 वस्तूंची विक्री ही 13ची खरेदी एवढी आहे. मग 11ची वस्तू 13ला विकते. मग 11वर 2 रुपये एक्स्ट्रा मिळाले. 11वर 2 फायदा, तर 100 वर किती? 18.211. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? पुढे 25 ते 45 संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती? आता 25 ते 45 मध्ये मूळ संख्या किती आहेत ते बघू आपण. 29 आहे, 31 आहे, 37 आहे, 41 आहे आणि 43 आहे. यांची सरासरी विचारली आपल्याला. तर काढू. 9 1 10, 10 7 17, 17 1 18 आणि 3 21, 2 उरले. 4 2 6, 6 4 10, 10 3 13 3 16 2 18, 181 आले. एकूण संख्या किती आहेत? 5. सरासरी काय असते? एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. 5 3 15, 5 6 30, 5 2 10. सरासरी किती आली? 36.2. समजतंय का इथपर्यंत सगळ्यांना? 36.2 कसं आला? एक ऑप्शन आहे, पर्याय नंबर 4. 60वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपला आता. एक वस्तू शेकडा 4 सूट मिळाल्यानंतर 10,980 ला मिळाली, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? ठीक आहे, किती सूट मिळाले? 4 सूट शेकडा, म्हणजे 4% सूट मिळाली. म्हणजे गोष्ट मिळाली कितीला? 4% सूटला मिळाली. म्हणजे मिळाली कितीला ती? 96%ला. पण ते 96 म्हणजे किती आहे रे? 10,980. म्हणजेच काय? परत तेच आपली भाषा. आपल्या 96ला त्यांनी 10,980 म्हटलंय. तर आपल्याला काय विचारले? छापील किंमत किती असते? 100 असते ना. तर आपल्या 100ला किती? कसं करतो? किती बरोबर? तिरकस गुणाकार. 100 गुणिले 10,980 भागिले 96. आणि मी तर तुम्हाला सांगितले असलं लिहायची पण गरज नाही. डायरेक्ट तुम्ही इथं करू शकता. बघा इकडे लक्ष द्या. आपल्या 96ला 10,980 म्हटलंय, तर आपल्या 100ला किती? जे दिलंय त्यानं भागायचं, जे विचारलंय त्यानं गुणायचं. करा मग आता हे तुम्ही केलं की तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. 11,437च्या आसपास तुम्हाला याचा आन्सर भेटेल. 0.50. समजतंय? पर्याय नंबर 2. तर हा झाला आपला कर सहाय्यचा पार्ट 2. पार्ट 2 झालेला आपला कर सहाय्यक पेपरचा. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. ज्यांनी पहिल्यांदा हा बघितला असेल त्यांनी आधीचा बघा. ठीक आहे, तुम्हाला मी पुन्हा कोर्सची माहिती देतो. आपण कोर्स स्टार्ट केलेला आहे एकदम बेसिक पासून ते पूर्ण शेवटपर्यंत. फॉर्म्युलाचा कमीत कमी वापर आणि सगळ्यात मेन गोष्ट कोर्समधली म्हणजे प्रश्न वाचल्यावर करायचं काय, ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी एकतर हे चॅनल जॉईन करा, अभिषेक सीसॅट. ठीक आहे, आणि मला डाऊट विचारा माझ्या नावावर, अभिषेक ठिगळे. कोर्सची माहिती, डाऊट्स तुम्ही काय विचारा.